या प्रांजल मागे आहेत, प्रांजलला पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात. प्रांजल समोर या. मॅन ऑफ द मॅचची जर्सी घ्या. जर्सी मॅन ऑफ द मॅचची जर्सी घ्या. प्रांजल पाटील इज अ मॅन ऑफ द मॅच. आदरणीय विकास सरांना विनंती असेल आपण यावं. आपल्या शुभस्य मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय प्रांजल पाटील. प्रांजल अनंत पाटील यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. स्पॉन्सर बाय शिवांश. मॅन ऑफ द मॅचची जर्सी. छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला फोटो अगदी जर्सीवरती पाठीमागे असलेले आपले स्पॉन्सर शिवांश. ही मॅन ऑफ द मॅचची जर्सी दिली जात आहे. प्रांजल अभिनंदन अँड कॉंग्रॅच्युलेशन. चला मॅच सुरू आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. सफालीतील गोड आवाज आमचे जवळचे मित्र हार्दिकजी किनी यांचा आवाज ऐकत आणि त्यांच्या जोडीला दनसरचा गोड आवाज उत्कर्षजी पाटील. धन्यवाद धनंजय पाटील सर आणि त्याचबरोबर नितीन पाटील सर. आदरणीय सन्माननीय विशाल नंदा पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे केक शॉपचे ओनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं. स्मिता केक हाऊस अँड आईस्क्रीमचे ते ओनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्यासाठी 2000 रुपयांचं त्या ठिकाणी आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. यस षटकार आलाय. येस षटकार आहे. आदरणीय सन्माननीय रमाकांतजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. चिखलपाडा गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं. अजून एक जबरदस्त फटका परेशच्या पाठमधून. स्वीट हिट इन टू दी गॅप मध्ये. इट्स अ 4 रन्स. मॅच मध्ये आपण आवाज ऐकला धनंजय पाटील सर, नितीन पाटील सरांचा. आता पुन्हा एकदा आमच्या साथीने हार्दिक जिकिने जोडलेत. 2 बॉलचा खेळ देखील संपला आणि 2 बॉलचा खेळ ज्यावेळेला संपतो त्यावेळेला 10 रन. जय महाराष्ट्र चिखलपाडा प्रेझेंट. हे चिखलपाडा चषक अफलातून पहिल्याच दिवसात फार प्रेम या स्पर्धेला. पुन्हा एकदा खराब बॉल चाललाय सीमारेषा पार फाईन लेग मधनं. अगदी आपण पाहतात आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा दणदणीत चौकार. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. सध्या मैदानाच्या आतमध्ये धावांचा वेग खोऱ्यानं वाढत चाललाय. 3 बॉलचा खेळ देखील संपला आणि 3 बॉलचा खेळ ज्यावेळेला संपतो त्यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते 14 वरती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजांना योग्य तो ट्रॅक शोधावा लागेल. फटका फसल्या. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ड्रॉप. अगदी आपण पाहू शकता ज्या फलंदाजानं तुमच्या अगेन्स्ट मध्ये कर्दन काळ असणारी फलंदाजी केली आणि त्याच खेळाडूला तुम्ही संधी दिली. सेकंड चान्स देखील बनला होता. संधी पुन्हा नाही, संधी एकदाच मिळते. ज्याला संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचं सोनं केलं तो खऱ्या अर्थानं कर्तृत्ववान. आणि इथे आपण पाहू शकाल ती संधी होळली असंच म्हणायला लागेल आपल्या आगरी भाषेत. आणि त्या पद्धतीने आपल्याला सध्या पाहायला मिळालं की तो कॅच इथून सुटला आणि तदनंतर कॅच सुटल्यानंतर आता सध्या आपण पाहता 4 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला 14. इथे देखील चांगला चेंडू हाताळला. शरीरापासून दूर ठेवणारा बॉल आणि तदनंतर तोही बॉल डॉट. हार्दिकजी 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 5 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला रनसंख्या फलकावरती आहे 14.
हो नक्कीच चांगल्या स्टेजला सध्या बॅटिंग करत असताना आपण पाहतो आर्यन फायटर स्टार बॉय जलसर टीमला आणि त्यामध्ये क्रेडिट द्यावं लागणार आहे परेशला. आणखी एक चांगला फटका खेचून मारलाय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला. इट्स आउट ऑफ द पार्क. शेवटच्या बॉलवरती काउंटर अटॅक षटकार. महाराष्ट्र चिखलपाडा प्रेझेंट एक क्रिकेटची भव्य स्पर्धा. टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती आता खऱ्या अर्थानं डे क्रिकेटला खऱ्या अर्थानं मी म्हणेन की थोडस स्थगिती आले आणि आता डे अँड नाईट फॉर्मॅट हे सध्या संध्याकाळच्या सत्रात चालवणारं क्रिकेट आणि रात्री 1 ते 2च्या सुमारास संपणाऱ्या क्रिकेटला आता सध्या जास्तीत जास्त प्रेम का मिळतं तर खऱ्या अर्थानं मगाशी देखील मी उल्लेख केला की उन्हाचा तडका वाढलाय, सगळ्या गोष्टी वाढल्यात आणि त्यावेळेला डे अँड नाईट हे फॉर्मॅट अंडर फ्लड लाईट मध्ये खेळायला मजा येते. आणि आज सफाळे क्रिकेट मधील ही एक मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा. अगदी 1.5 महिन्यापासून या स्पर्धेची चर्चा ड्रोनच्या माध्यमातून 6 सीटर्स लाईव्ह ड्रोन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं गौरव पाटील यांनी देखील एक चांगली प्रगती केली. 6 सीटर सुरुवात आणि तदनंतर आज संपूर्ण सफाळेकरांसाठी हे एक अभिमानाचं चॅनल आहे ज्यांनी अनेक स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केल्यात. हार्दिकजी दुसऱ्या षटकात गोलंदाज दाखल झालेत. अभिषेक त्यांचंही षटक तेवढंच महत्वाचं आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात होते आणि मागील काही स्पर्धांचा उल्लेख जर आपण केला तर अवीने चांगली गोलंदाजी केली आणि ज्या पद्धतीनं अनिकेत जेव्हा फ्लॉप ठरतो तेव्हा स्पेशली जी अभिची चमक असते ती दिसून येते आणि आज देखील तीच कामगिरी करायची. पहिल्याच बॉलवरती फोर्स एक्स्ट्रा कव्हरला चान्स बनला होता परंतु तिथे फिल्डर पोहोचणं पॉसिबल नव्हतं. 2 रन्स मिळतील या बॉलवरती. फिकी थोडीशी खराब झाल्या. 2 रन्स इझिली मिळून जातील या बॉलवरती आणि या 2 रन्सनी धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 22-22 वरती. ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. चिखलपाडा गावाचा अभिमान म्हणजे जय महाराष्ट्र आयोजित चिखलपाडा चषक आणि आज त्या स्पर्धेची पहिली रजनी आपल्याला पाहायला मिळते. एक भव्य दिव्य सोहळा या आयोजनाचा. भव्य आणि दिव्य खऱ्या अर्थानं तुम्ही जो उल्लेख केला अगदी जबरदस्त स्पर्धा. क्रीडा क्षेत्रामध्ये आता सफाळेचं नाव का म्हणून उंचावलं जातं कारण क्वालिटीच्या स्पर्धा तेही घेऊन येतात. बॉलला खेळल्या थ्रू द कव्हर्स. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला वेगानं. क्षेत्ररक्षक आहेत फक्त बॉलकडे जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पायानं स्किल्स दाखवण्याचे प्रयत्न झाले तिथे परंतु बॉल नाही थांबलाय. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेला फाडत चिरत चौकारासाठी. जय महाराष्ट्र चौकार. चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचतो आणि त्या सगळ्या गोष्टी डीजे कॅन्डी यांनी पाहिलं. हार्दिकजी या चौकाराच्या मदतीने आयुष पाटील आम्हाला दर्शवतात की रणसंख्या 26 ह्या धावफलकावरती आहेत. मागील ओव्हरमध्ये परेशचा काउंटर अटॅक आपण पाहिला होता आणि आता त्याला पाहून दिवेश देखील आपले रंग दाखवून लागलाय. हा देखील बॉल मिड विकेटच्या बाहेर लांब आणि लचक लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. चांगला पिकअप शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवरचा बॉल उचलला आणि बरोबर मिड विकेटला त्या बॉलला डिपॉझिट केला. चांगली बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे आणि फक्त 6 आणि 4 ने त्या ठिकाणी डिलिंग सुरू आहे. निश्चित स्वरूपात 6 आणि 4 या दोनच गोष्टींचा सध्या संचार मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला फलंदाज आहेत ते म्हणजेच परेश, त्यांच्या साथीने आहेत दिवेश. या दोन्ही फलंदाजांनी सुरुवात अगदी दमदार केली. म्हणतात ना तुमचा ड्रीम स्टार्ट फार महत्वाचा आहे. तो क्रिकेटच्या खेळात असो अदरवाईज तुमच्या कुठल्याही क्षेत्रात महत्वाच्या क्षेत्रात तुम्ही सुरुवात कुठे करता हे फार महत्वाचं आहे आणि ती सुरुवात चांगली झाली. सुरुवात गोड झाली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. 3 बॉलमध्ये रन आलेत 12. चौथा बॉल याही वेळेला फुलरलेनचा बॉल होता. बॉलला खेळलाय बिटवीन द गॅप. क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील झालं. आता दुसरीसाठी पलटलेत. फेकी नाही चांगली आहेत. तुम्ही क्षेत्ररक्षण चांगलं करून नाही फायदा, तुम्ही चांगली फेकी देखील कशी करता हेही महत्वाचं आहे. तुम्ही भारतीय क्रिकेटमध्ये पाहिलं असेल रवींद्र जडेजाला, तुम्ही न्यूझीलंडच्या क्रिकेटमध्ये पाहिलं असेल ग्लेन फिलिप्सला, तुम्ही साऊथ आफ्रिकेच्या क्रिकेटमध्ये पाहिलं असेल जॉन्टी रोड्स यांना. जेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तेवढी अफलातून फेकी आणि हार्दिकजी त्यांना ते नाही दिसायला मिळत सध्या मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आणि जे बेसिक्स आहेत ते कुठेतरी पाहायला मिळाले नाहीयेत आणि बड आईने या ठिकाणी दाखवलं जात आहे. त्यामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी श्रेय द्यावं लागणार आहे कॅनॉन ग्रीशला. कला क्षेत्रामधील एक मोठं नाव आहे.
चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. राईज झाला होता हा बॉल. 5व्या बॉलवरती आता कामगिरी चांगली झाली गोलंदाज अभिच्या माध्यमातून. या ओव्हरमध्ये देखील चांगलाच रन्स आलात. दुसऱ्या बाजूला बॉलिंग करणारी टीम आता विकेटच्या शोधामध्ये. त्याचबरोबर परेश दुसऱ्या बाजूला थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्याच्या सोबतीनं दिवेशला पण पाहतोय, तो देखील या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करू लागलाय आणि जो गेम प्लॅन ए आहे तो त्या ठिकाणी सक्सेस झालाय. निश्चित स्वरूपात सक्सेस झालाय गेम प्लॅन आहे. सध्या याही बॉलला अलॉंग दी कार्पेट बॉलला केले थ्रू द कव्हर्स महत्वाचं आहे, कारण ज्या वेळेला तुमच्याकडे धावा यायला लागल्यात ना त्यावेळेला दुसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल आहे त्यांनी सावध पवित्रा घेतला, फक्त बॉलला ढकललं आणि बॉलला ढकलत असताना मिळवली सिंगल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपतोय आणि संपूर्णपणे ज्या वेळेला खेळ संपला त्यावेळेला बिनबाद बॅटिंग करत असताना संघ आपल्याला बघायला मिळतो, तो म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये आर्यन फायटर्स. 35 रन बिनबाद, म्हणजेच ही एक चांगली सुरुवात आणि ती महत्वाची सुरुवात प्रत्येक संघासाठी अगदी महत्वाची. आणि यावेळेला ते दोन फलंदाज खूप चांगली पद्धतीने कार्यरकम करतात मैदानाच्या आत. 2 षटकांचा खेळ संपला, 35 रन फलकावरती आहेत. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत रहा. चिखलपाडा नगरी सध्या दुमदुमलंय या जय महाराष्ट्र चषकाने. दोन ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 35-35 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. लक्षात घ्या आता येणारी जी 2 षटक ती बरोबर तुम्हाला 9 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. रूल्स अँड रेग्युलेशन फार इम्पॉर्टंट आहेत आणि त्याचमुळे क्रिकेटचा दर्जा देखील दिसून येतो, तो स्टँडर्ड दिसून येतो. सध्या तरी उत्कर्ष सर मागील 2 ओव्हर्समध्ये फलंदाजी करणाऱ्या टीमचा स्टँडर्ड दिसून आला, कारण मागील 2 ओव्हरमध्ये जी बॅटिंग राहिलं पहिल्या षटकामध्ये परेशने काउंटर अटॅक केला, सेकंड ओव्हरमध्ये हात खोलण्याची संधी दिवेशला मिळाली आणि त्याने देखील तो चान्स क्रॅप केला. आता ओव्हर नंबर 3 मध्ये विकीला आपण पाहतोय थर्ड ओव्हरमध्ये. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी वापस हमारी, असे 2 फलंदाजांनी दाखवून दिले आणि चांगलं क्रिकेट दाखवलं. सध्या याही बॉलला फटका खेळले होते, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चालला होता, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले, तुर्तास रणसंख्या 2 मिळाल्या. पंचांना मदत घ्यायची आहे कशासाठी? चौकाराकरिता. यस, त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. आज 6 सीटरची टीम आहे जी खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला कव्हर करते. कॅनॉन गिरीश यांनी 4 चांद लावले, अगदी आले आणि तदनंतर आपण पाहू शकता ड्रोन खूप चांगल्या पद्धतीनं. येस, दिट्स अ 4 रन्स. पाय लागलाय तुमचा सीमारेषेच्या लगत, तुम्ही त्यावेळेला होते आणि हा चौकार आहे. हे पंच महत्वाचे आहेत. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात महेंद्रदादा भोईर असतील, एका बाजूला गजानन हिरेकर सर आपल्याला पाहायला मिळतात, एका बाजूला ब्रँड ऑफ टिंबी खोडावे कुमार नितेश कदम सर. खूप चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका. याही बॉलला लॉब केल्या, बॉलला बॉल फार काय हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. येस, ड्रॉप. आता इथून कॅच ड्रॉप होतोय. तुम्ही या सिच्युएशनला नाही कॅच सोडू शकत, कारण मागील 2 षटकांमध्ये तुमच्या गोलंदाजांवरती वरचढ करणारे दोन्ही फलंदाज आणि त्यावेळेला एक संधी मिळाली, त्या संधीचं सोनं नाही करू शकले. पुन्हा एकदा हा कॅच ड्रॉप होतोय. आता पुन्हा याच चुका तुम्हाला या मॅच मधून एक्झिटचा रस्ता दाखवतील. मित्रांनो, क्रिकेटच्या खेळात कॅच फार महत्वाचे आहेत. त्या नाही झाल्या, धावा तुमच्या विपक्षात खोऱ्यानं वाढतील आणि त्या जर वाढल्या तर मग रनचेजला तुम्हाला त्रास होईल. 3रं षटक चालू आहे. विकी यांनी सांगितलं की आता यापेक्षा वेगळं नाही मला काही करता येणार. तुम्ही जर चांगली साथ नाही दिली तर मग धावा वाढणारच आहेत. षटकातील पुढचा बॉल, कॅच सुटला, आलाय षटकार. हेच तर आहे क्रिकेट मित्रांनो, बॅटच्या अगदी समोर आणि बॉल चाललाय बाहेर, आलाय षटकार. असा षटकार, 6 रन. हर्षद मैदानामध्ये नावाची आपल्याला पाहायला मिळते. दिवेश जलसर क्रिकेटचा अनपेक्षित सम्राट आणि त्याच्या बॅट मधून हा षटकार येत असताना पाहायला मिळाला. 3 बॉल आतापर्यंत झाला. 4था बॉल या ओव्हर मधील कमी गतीने टाकला आणि त्याचा फायदा देखील झाला. आता पंचांकडे अपील स्ट्रॉंग झाली होती, पंचांवरती कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स तरीगिरी झालेला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती होत असताना आपण पाहतोय. मागील 16 बॉल्स मध्ये उत्कर्ष सर प्रत्येक बॉलवरती रन्स येताना आपण पाहिल्यात आणि जे कॅल्क्युलेशन आहे, जे फॉलो केले गेले
अप्रतिम पद्धतीनं त्या ठिकाणी रन्स आल्यात मागील 16 बॉलमध्ये 47 फलकावरती. 5वा बॉल ओव्हर दी विकेट. 5वा बॉल आता समोरून फिरवला या बॉलला. कटचा वापर त्या ठिकाणी झाला होता. विकीचा जर विचार केला तर अतिशय चतुर चालाक असा हा गोलंदाज आहे आणि मागील 2 बॉलवरती षटकार आल्यानंतर थांबवून ठेवण्याचं काम मैदानामध्ये केलं जात आहे. निश्चित स्वरूपात आता मागील 2 बॉल महत्वाचे राहिले. या पहिल्याच बॉलवरती 4, दुसऱ्या बॉलवरती 2 रन, तदनंतर षटकार आणि आता 2 बॉल डॉट. षटकातील पुढचा बॉल. आता यावेळेला दिवेशनं टॉप ऑफ द बॉल आले तदनंतर डीप पॉइंटला बॉलला फक्त दिशा दिली. वेगाचा योग्य वापर. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. हेही षटक आता मोठं झालं कारण कॅच सुटला. कॅच सुटल्यानंतर आता दिवेश सांगतात की नाही सोडणार. मिळालेली संधी त्या संधीचं सोनं. सध्या मैदानाच्या चांगली बॅटिंग आणि धावसंख्या 4 न 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या वेगानं अफलातून वेगानं पुढे चालल्यात. 51 रन्स या धावसंख्यावरती बिनबाद 50 धाव्यांची भागीदारी. खांदा लावत डगमगत्या स्थितीमधून संघर्षाच्या वाटा शोधल्या आणि तदनंतर आपण पाहू शकाल संघर्ष करत असताना धावा देखील जोमानं उभ्या केल्या. कॅच सुटले आणि तदनंतर धावा योग्य पद्धतीने. आता 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 51 रन. हार्दिकजी, मागील 3 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग झालं आणि ज्या पद्धतीनं तो गेम प्लॅन फॉलो केला गेलाय, ज्या पद्धतीनं हार्डवर्क केलंय आणि जे फटके मैदानामध्ये आलेत, शॉट सिलेक्शनचं कौतुक करावं लागणार आहे. त्यामध्ये पिकअप शॉट, पुल शॉट, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चांगले स्ट्रोक आलात आणि त्याचमुळे आतापर्यंत जो मागील 3 ओव्हरमध्ये स्टँडर्ड दिसलाय बॅटिंग करणाऱ्या आर्यन फायटर्स स्टार बॉयज जलसर टीमच्या माध्यमातून दोन्ही स्टार्स सध्या मैदानामध्ये आपली चमक दाखवत आहेत. एका बाजूला दिवेश आणि दुसऱ्या बाजूला परेश. परंतु मागील 2 ओव्हरमध्ये जे वर्चस्व दाखवलं गेलं 12 बॉलमध्ये 31 वरती खेळत असताना आपण दिवेशला पाहतोय. आता 4थ्या षटकाला सुरुवात होते आणि 4थ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती शैलेश निवलला तरीके आणलं गेलंय आणि मागील 4 ओव्हरमध्ये जो बॉलिंग पॅटर्न आपल्याला पाहायला मिळाला, मागील 4 ओव्हर्समध्ये प्रॉपर 4 गोलंदाजांचा वापर या ठिकाणी केलाय आणि ते 4 फ्रेश बॉलर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद कॅनॉन गिरीश. 2 मिनिटं आपण थांबा. आपला सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आयोजकांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या माध्यमातून कॅनॉन गिरीश यांचा सत्कार त्या ठिकाणी केला जाईल. येस, ओके. फायनल डेला ते या ठिकाणी उपस्थित होतील. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. कॅनॉन गिरीश एक असं नाव आहे उत्कर्ष सर, ज्या पद्धतीनं आज मागील 2 ते 3 वर्षापासून हा कलाकार मेहनत घेतोय आणि अतिशय प्रामाणिक असा हा कलाकार आणि त्याचमुळे आज त्याच्या कलेचा गवगवा होत असताना पाहायला मिळतोय. निश्चित स्वरूपात आणि ते असायला हवं. माणूस म्हणून तुम्ही जन्म घेतल्यानंतर तुमच्याकडून मेहनत ही होणंच आहे आणि त्या मेहनतीनंतर जे तुम्हाला फळ मिळतं, जे तुम्हाला परिश्रमानंतर जे सक्सेस मिळतं ते वाखण्याजोगी राहतं आणि ते कॅनॉन गिरीश आपल्याला पाहायला मिळाले. खूप छान पद्धतीने त्यांनी आज या संपूर्ण स्पर्धेला कव्हर केलं. अगदी उजेडाच्या सत्रात दाखल झाले. रात्रकालीन ज्या वेळेला फ्लड लाईट लागले त्याही वेळेला त्यांनी ते ड्रोन शूट घेतले आणि तदनंतर या स्पर्धेला 4 चांद लावले. षटक क्रमांक 4 मध्ये आयुष पाटील दर्शवतात की पहिलेच 2 बॉल हे 2 बॉल डॉट देखील आलेत. हार्दिकजी, मागचा बॉल जो होता तो प्रचंड वेगाने टाकला होता. टप्पा चांगला नव्हता परंतु वेगेचा अंदाज तरीके आलेला नाहीये. तिसरा बॉल आता समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. उंची जास्त आणि लांबी कमी. डाऊन दी बॉल फील्डर येत आहेत. कॅच कम्प्लीट. व्हॉट अ कॅच. काय जबरदस्त झेल तडकीने पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये हा कॅच तडकीने कम्प्लीट केलाय आणि पहिला धक्का टीम आर्यन फायटर स्टार बॉईज जलसा टीमला लागत असताना परेश गॉन. केला की पहिला हा धक्का आहे तो फार पूर्वीच येणं गरजेचं होतं. हार्दिकजी, तो लेट आला परंतु धावा देखील आता तो एक चांगल्या पद्धतीने उभा करून गेला. ज्याचं नाव होतं परेश, ज्यानं अफलातून बॅटिंग केली परंतु मैदानाच्या आतमध्ये जी थांबणारं नाव नाही त्याचं नाव आहे दिवेश, ज्याच्या बॅटमधनं अगणित धावा आल्यात सध्या या मॅच मध्ये. त्या मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला दाखल देखील झालेत. एका बाजूला आर्यनचं मैदानात येणं आणि तदनंतर आता धावांचं डोंगर किती पुढे जाईल या सगळ्या गोष्टी आहेत. डगआउट मध्ये अगदी आपसुकतेने आर्यनची फलंदाजी बघण्याकरिता त्यांचे देखील खेळाडू आहेत. पाहूया या मॅच मध्ये कुठल्या पद्धतीची दमखम राखणारी कामगिरी करतात का. पहिलाच बॉल आर्यनसाठी वेगानं अचूक टप्पा, बेधक मारा, या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. पंचांनी सांगितलं की आता 2 बॉल बाकी आहेत. मागील 4 बॉल मध्ये एकी रन आलेली नाहीये. कदाचित शैलेशला जर थोडंसं लवकर आणलं असतं तर स्कोरकार्ड वरती 51 धावा दिसत आहेत, तिथे काही बदल असते. परंतु मागील 4 ओव्हरमध्ये झालेली गोलंदाजी आता ती देखील चर्चेचा विषय मैदानामध्ये ठरलाय. नवीन बॅटर आर्यन मैदानावरती दाखल झालाय. बॅकफुटला जाऊन चांगल्या पद्धतीने पूल केलं, खेचलं या बॉलला आणि सरळ पाठवून दिलं. फॅट अँड फ्युरियस षटकार
खूप चांगला फटका, खूप चांगला फटका. अगदी आपण पाहतात क्रीजचा योग्य वापर केला, क्रीज मध्ये आले, थोडेसे मागे आले आणि तदनंतर जो तुम्ही उल्लेख केला की बॅकफुटला येऊन या बॉलला पूल केलं अतिशय सुंदर पद्धतीनं. अगदी रोहित शर्मा यांची आठवण झाली आणि तदनंतर या फटक्याला न्याय देत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील धाडला. आता सध्या या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती, ती म्हणजेच 57 रन, 57 धावा. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा हे सध्या फलकावरती बघायला देखील मिळतात. शेवटचा बॉल बाकी आहे. या षटकातील गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तयार. दूरवाल्या एंडनं पंचांच्या उजवीकडनं उजव्या हाताने याहीवाला पिकअप स्ट्रोक बॉल चाललाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं आरपार दमदार षटकार. जय महाराष्ट्र चिखलपडा चषकाचा हा एक दिमागदार आणि रुबाबदार षटकार. 6 रन. ग्रेट शॉट ऑफ द नाईट, हेलिकॉप्टर शॉट आणि बरोबर ते हेलिकॉप्टर लॉंगॉनच्या बाहेर त्याची सॉफ्ट लँडिंग झाली आणि आर्यनच्या बॅटमधून आणखीन एक धमाका. एकंदरीत 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 63 धावा फलकावरती जाऊयात आपण डीजे कॅन्डीच्या दिशेने. टीम मध्ये एका बाजूला श्रीकृष्ण चाफेवाडी आणि दुसऱ्या बाजूला डिंग डॉंग टेंबीखोडावे या दोन टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन सर आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. श्रीकृष्ण चाफेवाडी दुसऱ्या बाजूला डिंग डॉंग टेंबीखोडावे या दोन टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. जाऊयात मॅचच्या दिशेने. बॉलिंग ट्रॅक वरती आता विकीला या ठिकाणी आणलं गेले स्लॉग ओव्हर मध्ये. मागील 4 ओव्हर्स मध्ये चांगल्या पद्धतीने बॅटिंग झालं उत्कर्ष सर. आता येणाऱ्या 6 बॉल्स मध्ये तुम्ही किती धावा प्रेडिक्ट करता? निश्चित स्वरूपात ज्या आता धावा इथून ज्या उभ्या झाल्यात 57, तर इथून या 6 बॉल मध्ये किमान 15, 61 झालेत. 63 रन फलकावरती. आता याही बॉल आपण पाहतात व्हाईट बॉल, म्हणजे ज्या धावसंख्या 63 होती आता आणखीन एक व्हाईट बॉलची धाव आली, 64 झाल्या. मग आता बॅटिंग करणारी टीम सांगेल की आम्हाला 75च्या प्लसच जायचं आहे, म्हणजे एक माइंड टोटल इथून 80 असावी बॅटिंग करणाऱ्या डगआउट मध्ये. आणि ते रन्स होऊ शकतात कारण दिवेश ज्या मूड मध्ये बॅटिंग करतोय त्याच्या सोबतीनं आर्यन देखील आता त्याचा फ्लो दाखवू लागलाय. परंतु जर का अशा पद्धतीनं बॉलिंग झाली त्यामध्ये लेग कटर्स, ऑफ कटर्स, स्लोवर वन येणाऱ्या 5 बॉल मध्ये जर का तो गोलंदाजच्या माध्यमातून प्लॅन असेल तर त्या रन्स होणं ते देखील अवघड होऊ शकतं. पहिल्या बॉलचा खेळ झालाय. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आलाय आणि तदनंतर आता 5 बॉलचा खेळ बाकी. नेक्स्ट मॅच एका बाजूला श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी, कॅप्टन अक्षय पाटील अगदी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या विपक्षात संघ डिंग डॉंग टिंबी खोडावे. 2 दिग्गज संघांमध्ये तो सामना. चाफेवाडी याही संघानं प्रभावी केलं. शिवनेरी चषकामध्ये अगदी याच गटातून क्वालिफाय झाले आणि तदनंतर सेमीफायनलच्या मॅच पर्यंत ज्यांनी मजल मारली. राकेश प्रभू यांचा खेळ वाखण्याजोगी राहिला, परंतु प्रतिस्पर्धी संघ तदनंतर गोरसे बी आला आणि तदनंतर थोडंसं आपण पाहतात आपल्या सफाईचं क्रिकेट आणि भिवंडीचं क्रिकेट फरक पडतोच. गोलंदाजी मार्कवरती तयार. याही वाला बॉलला जाऊ दिले. पंच महेंद्रदादा भोईर दर्शवतात की हा व्हाईट बॉल आहे. या व्हाईट बॉलच्या साह्याने धावांची गती जाऊन पोहोचते 65 रन्स. हार्दिकजी एक्स्ट्रा रन्स देखील आता येऊ लागल्यात. विकीला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. येणारी 5 बॉल आणि येणारे 5 बॉलची सूत्र त्याच्या हातामध्ये असणार आहेत. दिवेशला आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. हा फुल टॉस डिपॉझिट करू शकलेला नाहीये. इथे देखील जर आपण पाहिलं तर मिडल ऑफ द बॅटने जर का बॉल कनेक्ट झाला असता तर डेफिनेटली 6च चित्र असतं. 2 रन्स मिळतात या बॉलवरती आणि या दोन्हीने धावसंख्या फलकावरती 67. मागील 2 बॉल मध्ये गोलंदाजी चांगली राहिली गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली बघा, पहिल्या बॉलवरती वाईट, तदनंतरचे 2 बॉल डॉट, पुन्हा एकदा व्हाईट बॉल आला, आता देखील दुहेरी. म्हणजे स्लॉग षटकामध्ये ज्या ग्रामीण भाषेत हाणामारी आणि मारामारीचं षटक असतं त्यावेळेला त्यांना संपूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवलं ते गोलंदाज आहेत विकी. षटकातील पुढचा बॉल. याही बॉलला फटका फसलाय. बराच काळ हवेत. स्वतः विकी बॉलच्या खाली चाललेत आणि शेवटच्या क्षणाला हातांची उंजळ अगदी परफेक्ट राहिली. फलंदाज बाद. विकेटचं पतन. धक्का दुसरा. श्रीकृष्ण चाफेवाडी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. डिंग डॉंग टेंबीखोडावे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. श्रीकांत भोईर सर चांगली मेहनत या स्पर्धेसाठी घेत आहेत आणि त्याचे सुपुत्र खऱ्या अर्थानं श्लोक भोईर यांचं देखील कौतुक करावं लागणार आहे. श्रीकांत भोईर सरांनी खऱ्या अर्थानं एक हिऱ्याला जन्माला घातला आणि आज हा हिरा आपली चमक दाखवत असताना कला क्षेत्रामध्ये एडिटिंग मध्ये एक मास्टर माइंड असं हे आर्टिस्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर श्लोक भोईर आपलं देखील धन्यवाद.
नवीन बॅटर नितेश मैदानावरती दाखल झालाय. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय आणि स्लॉगरचं जे बेसिक आहे ते बेसिक फॉलो करत असताना विकीला आपण पाहतोय. चौथा बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर होऊन खेळायचा या बॉलला, इनफिल्ड वरून बॉल चाला एक्स्ट्रा कव्हरला, तिथे फिल्डिंग चांगली झाली. 2 रन्स मिळतील या बॉलवरती. आता तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसऱ्या धावेवरती आता विकेट बहाल करावी लागणार आहे. नितेश तंबूच्या आसऱ्याला परतत असताना फलंदाज इथे बाद झालेत रन आउटच्या स्वरूपात, परंतु 2 रन तर परिपूर्ण झाल्या खऱ्या. 69 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील अगदी शेवटचा बॉल इथून बाकी असेल. सुभाष कदम सरांना आपण पाहू शकता, अगदी एखाद्या हिरोला लाजवतील ज्या पद्धतीने पिकेट साऊंडचे प्रॉपरायटर आणि याच गावचे उपसरपंच आहेत. आज खऱ्या अर्थाने ग्रीन शर्ट आणि तदनंतर लाईट पॅन्ट, अगदी आपण पाहतात हिरो. आणि आपण पाहू शकता अगदी शेवटचा बॉल, षटकातील शेवटचा बॉल. 5वं षटक चालू आहे आणि 5व्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार आहेत विकी. आदरणीय सन्मानी उमेश गवड सरांना विनंती सर, आपण या मुख्य मंचावरती खऱ्या अर्थानं जी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते, या खेळपट्टीसाठी घेतलेली मेहनत आणि त्यामध्ये एक मोठं सहकार्य उमेश गावड सरांचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा भव्य स्वागत या षटकाराच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. थँक्यू. त्यांना विनंती करतो की प्लीज आपण या, तुमच्या शुभ हस्ते तर नेक्स्ट मॅचचा टॉस. एका बाजूला डिंगडॉंग टेंबीखोडा, विपक्षात श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी, या दोन्ही कॅप्टन. भोईर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या मागचा कॉइन इथून स्पिन केला जाईल. अक्षय पाटील आहेत एका बाजूला, डिंगडॉंग टेंबी खोडावचा कॅप्टन, आणि एका बाजूला श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी. चिखलपाडा 2026 आणि या वेळेला चिखलपाडा 2026. थँक्यू सो मच साहिल भोईर सर, आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान. एकंदरीत अक्षय पाटील, हे हंगाम क्रिकेटचं चांगल्या पद्धतीने स्पेंड झालंय तुमच्या संघाकरिता. याही मोठ्या स्पर्धेमध्ये, सफाईच्या क्रिकेटमध्ये ही स्पर्धा सध्या अग्रगण्य ठरले आणि या स्पर्धेत महत्वाचा टॉस तुम्ही जिंकला. तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. आज एकंदरीत संघामध्ये संपूर्ण 11 खेळाडू जी तुमची प्लेइंग 11 शिवनेरीमध्ये बघायला मिळाली तीच आजही असेल का? हो, तीच आहे. क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिस्पर्धी संघ इथे 5 षटकांच्या मॅचात धावा इथे कमी देखील होताना पाहिल्या, तर धावा इथे झपाट्याने वाढताना देखील पाहिल्या. तुम्ही ज्यावेळेला क्षेत्ररक्षण करणार त्यावेळेला एक तुमची माइंड टोटल किती असेल की प्रतिस्पर्धी संघाला आपण तोपर्यंत थांबवणं गरजेचं आहे? 50-60च्या आतमध्ये थांबायचा प्रयत्न करू. काय म्हणणार तुम्ही? देखील स्वतः आयोजक आहात. आज जय महाराज चिखलपाडाचं हे रात्रकालीन स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन अगदी खूप सुंदर नेत्रदीपक असं आयोजन केलंय. या स्पर्धेचं कौतुक कसं कराल? आयोजन नियोजन तर खूपच सुंदर केलं आहे, कारण आणि अंदाज पहिलाच वर्ष आणि ते पण डे नाईट स्पर्धा, म्हणजे खाऊ गोष्ट नाही. चांगलं आयोजन नियोजन आहे. थँक्यू सो मच होते अक्षय पाटील. जर तुम्ही टॉस जिंकला असतात तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. बॅटिंग करायची. त्यांनी म्हटलं की कमीत कमी धावा. एक वेळेला तुमच्याकडे तुमचे फलंदाज असतील, महत्वाचे 4 ते 5 फलंदाज प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी दाखल होतील, त्यावेळेला चाफेवाडीच्या गोलंदाजीचा समाचार घेत असताना एक माइंड टोटल तुमची किती असेल या 5 षटकांमध्ये? जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न असेल. काय म्हणणार? रॉकी ग्रुप, तुम्ही टेंबीखोडाची स्पर्धा, तुमच्या देखील गावात एक चांगलं नियोजन होत असतं. आज चिखलपाड्याच्या मैदानात तुम्ही दाखल झालात आणि दिवस रात्रकालीन स्पर्धेचा एक मनमुराद आनंदाने खेळण्याकरिता दाखल झालात. या जय महाराष्ट्र चिखलपाडा आयोजकांचं कौतुक कसं कराल? त्यांनी आम्हाला संधी दिली हेच चांगली गोष्ट आहे. थँक्यू सो मच. टॉस बॉक्स मधनं टॉस असा आहे की श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी अक्षय पाटील या कर्णधारानं टॉस जिंकला आणि प्रथमतः स्वीकारली गोलंदाजी. इन्व्हाइट टू बॅट डिंगडॉंग टेंबी खोडावे. सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि ज्या वेळेला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती 2 दिग्गज समालोचक, एका बाजूला धनंजय पाटील सर आवाज विरारचा, तर एका बाजूला अनेक वर्ष आणि वर्ष खूप चांगलं समालोचन ज्यांनी केलं या सफाई विभागातून ते नितीन पाटील सर. टेंबी खोडा आपण पाहतायत विठ्ठलवाडी, तिथूनचा एक त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. येस, धन्यवाद उत्कर्ष पाटील सर. उमेश गावड सरांना विनंती सर, आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हा. खऱ्या अर्थानं जी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते अतिशय सुंदर पद्धतीनं क्रिएट केली गेली आणि त्या खेळपट्टीसाठी जी मेहनत भर उन्हामध्ये नक्कीच ते दाखवलं जातं आपल्या स्क्रीनवरती. चांगल्या पद्धतीनं ती एडिटिंग श्लोक भोईर यांच्या माध्यमातून आणि 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ते दाखवलं जाते. वेलकम उमेश गावड साहेब, आपलं स्वागत असेल. ते नेक्स्ट मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये देखील असतील. येस, ओटू कॉम्बॉक्स आपल्यासोबत जोडले जातील. एका बाजूला नितीन पाटील सर आणि धनंजय पाटील सर.
चेक हाल चेक. चला वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. जय महाराष्ट्र चषक आणि त्याच्यासाठी लागलेली मेहनत सध्या स्क्रीनवरती दृश्य दाखवले जातात. मैदान बनवण्यासाठी कशा पद्धतीने मैदान बनवण्यात आलं, त्याच्यासाठी काय मेहनत घ्यावी लागली, कोणाच्या हातामध्ये अगदी ते फावडे कुदळ काही गोष्टी ज्या होत्या त्या प्रत्येकाने घेतल्या होत्या. अगदी डंपर्स आले होते, जेसीबी होते, जेसीबीच्या माध्यमातून हे संपूर्ण स्पर्धा हे मैदान मात्र लेवल करण्यात आलं. आणि जसं मी म्हटलं की कोणाच्या हातामध्ये अगदी ते फावडं कुदळ ज्या काही गोष्टी भेटल्या होत्या ना त्या सर्व काही गोष्टी घेऊन एक मनानं अगदी प्रामाणिकपणे सर्व मंडळी कामाला लागली होती. त्याच्यानंतर या मैदानावरती ती रोलिंग करण्यात आली. रोलर मात्र या मैदानावरती अगदी घेऊन आले होते. त्याच्यानंतर ही संपूर्ण माती या मैदानावरती आणली आणि त्याच्यानंतर ती माती मात्र पुन्हा एकदा मैदानावरती पसरवत असताना हे संपूर्ण मैदान हे मात्र बनवण्यात आलंय. अश्विन पाटील साहेब यांच्याकडून आमच्या समोरकांसाठी 300 रुपयाचं अगदी प्राइज आलाय. थँक्यू सो मच अश्विन पाटील साहेब, आपल्या मनापासून धन्यवाद आहेत. आपण जे प्रेम देतात त्याबद्दल थँक्यू. चला आपण उमेशजी गावड साहेबांच्या हेतूचे स्वागत सन्मान करणार आहोत. मी नवनाथजींना विनंती करेन, आपला शुभ असतोय, आपण उमेशजी गावड सरांचं स्वागत करणार आहोत. खेळपट्टी बनवण्यासाठी खूप महत्वाचं योगदान त्यांचं राहिलंय. आपण पाहत आहेत पुढच्या मॅच मध्ये ते इन ऍक्शन असतील. आणि जेव्हा हे पॅनल पडलं होतं ना धनंजय सर की नाईट मॅच कमिंग सून, सर्वांचे डोळे विस्फारले होते की हे कसं काय शक्य करून दाखवतील, पण तू शक्य करून दाखवलंय आणि एकदम नेत्रदीपक आयोजन अगदी पाहायला मिळालंय. उमेशजी गावड सरांचं स्वागत सन्मान आपण पाहत आहेत. अगदी नवनाथजी यांच्या शुभ हस्ते आपण पाहत आहेत. मायची शॉल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत सन्मान एकंदरीत केला जातोय. मॅचचा आपण पूर्वार्ध पाहिला. आता उत्तरार्धामध्ये कशा प्रकारे एकंदरीत उत्तर दिलं जाईल. 30 बॉल मध्ये 76चं लक्ष समोर ठेवलं गेलंय. पहिल्या इनिंग मध्ये उत्कर्ष पाटील आणि हार्दिक किने यांचा आवाज ऐकला होता आपण. चला या मॅचच्या दिशेने जाऊयात. मॅचची दुसरी इनिंग महत्वाची आहेत कारण 76 करायचे आहेत. यापूर्वी 50 पाहिलं, 56 पाहिलं, 57 पाहिल्यात. आता 75, 76, 76चं लक्ष मैदानावरती असणार आहेत आणि ते कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल हे देखील आपण मैदानावरती पाहणार आहोत. शैलेश आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या मध्ये रेडी झालाय. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज परेश हे तयार होत असताना पाहायला मिळत आहेत. मजा येईल या मॅच मध्ये. तुम्ही सुरुवात कशी करणार, तुम्ही त्याचा अंत तर कसा करणार हे महत्वाचं आहे, पण सुरुवात तुमची खूप महत्वाची असेल. पहिलाच बॉल, हो पहिल्याच बॉलचं उत्तर प्रत्युत्तर सरळ चिखलपाडा गावामध्ये पाठवलाय. बॉलला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. दॅट्स अ ह्यूज. कमबॅक सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या बॉलवर चौकार आला होता. इथून टिट फॉर टॅटचं उत्तर दिलंय. शैलेशच्या बॅटमध्ये दमदार स्ट्रोक 6 धाबांकरिता. गोलंदाज होता अनिकेत जो मात्र नॉन स्ट्रायकिंगला आहे, परंतु सध्या आपण पाहतायत परेश हा गोलंदाजी मार्कवर आणि शैलेशच्या बॅटमध्ये एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. षटकारांशी सुरुवात केलंय. धनंजय सर आपण पाहतायत पहिल्या इनिंग मध्ये 20 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. एकदम पहिल्या बॉलवर षटकार आलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल, अगदी व्हेरिएशन पाहायला मिळाला. धीम्या गतीने चेंडू पाहायला मिळालाय यावेळेस परेशच्या माध्यमातून. थोडस गती परिवर्तन करण्यात आलं. बोट फिरवली आपल्या बॉलवरती. पाहिलं की यापूर्वीचा बॉल थोडा फास्ट हाताळला, वेगानं हाताळला. त्याचं प्रत्युत्तर बॅटर शैलेशनं मात्र षटकारानं दिलं होतं. आता थोडं शफल झाले, थोडं जास्त बाहेर आले, थोडा इम्प्रूव्हमेंट अगदी करण्याचा प्रयत्न आपल्या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळाले. परंतु कधी कधी असंही असतं ना, तुम्ही इतके बाहेर निघतायत, बॉल तुमच्या रेंजमध्ये येत नाही. तसं चित्र मैदानावरती दिसलं. पहिला 3 बॉलचा खेळ संपलाय. धावा 6. चांगलं कमबॅक पाहायला मला परेशच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर 6 आल्या होत्या. मागच्या 2 बॉलवर डॉट बॉल पाहायला मिळाला. इनफिल्डच्या मधून कलात्मक स्ट्रोक, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. 2 शतक पाठलाग करतात. अगदी चेंडू सरळ चाललाय. सी मारेशा पार हा येतोय चौकार. 4 धावा. साहेब मामा चिखलपाडा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची भरीव देणगी मंडळाच्या वतीनं त्यांचंही मनपूर्वक आभार असेल. पुढचा बॉल परेश.
यावेळेस दिशाहीन चेंडू पंच दोन्ही आज समांतर करतात. इथे गोलंदाज दंडित केलं जातंय. धावसंख्या 1ने आकार घेते. 11 धावा धावफलकावर. आणि अश्विन पाटील साहेब यांच्याकडून आपल्या तिन्ही पंचांसाठी देखील 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. थँक्यू सो मच अश्विन पाटील साहेब. कलाकारांवरती अगदी प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्याकडून हे पारितोषिक सातत्याने येतात. त्यांचं मनापासून धन्यवाद. थोडा लोअर फुलटस खेळून काढलाय चेंडूला. चेंडू चाललाय पॉईंटच्या अगदी बाजूने वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक धावलाय बॉल वरती. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न डबल कंप्लीट. मैदानाच्या मध्ये अगदी डबलने धावसंख्या मात्र पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल ती 13च्या घरामध्ये. 5 बॉलचा खेळ मैदानावरती संपलाय. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल बाकी आहे. 25 बॉल 63 धाव्यांचं लक्ष होऊ शकतात. प्रयत्न मैदानावरती प्रामाणिकपणे करा. अगदी 15.20च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. सध्या 5 बॉलच्या अगदी समाप्त एकेर 13 धावा. शेवटचा बॉल अंतिम. पुन्हा एकदा फुलवाल्यांचा चेंडू पंच धोनी आज समांतर करतायत. वाईट बॉल. या षटकाचा विचार केला तर हा दुसरा वाईट बॉल पाहायला मिळालाय आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय 14 या अंकावर. 14 रन्स विदाउट लॉस. वाईट हाताळता पण संघाची वाईट वेळ येणार नाही याची काळजी घ्या. कारण वाईट आणि वाईट मध्ये जास्त फरक नाहीये. ओ चांगला बॉल. पुन्हा गती परिवर्तन केलं. स्लोवर वन टाकलं अगदी बॉलला. मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर विकेट किपरच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. पहिला षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय. धावा धावफलकावरती 14. येणारे 24 बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. रन करायचे आहेत त्या मात्र 62. टायमिंग देखील पहा. 16 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत आणि 16 मिनिटांमध्ये तुम्हाला पुढची 3 षटकं ही मैदानाच्या मध्ये फेकायची आहेत. 24 बॉल 62 धाब्यांचं लक्ष आहेत. या आपण जावं डीजे कॅन्डीकडे. ऐकत संगीत. वन साइड हिरो कोण आज मात्र मैदानावरती ठरणार सध्या त्याची चर्चा होणार आहे. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी माग परत येत असताना पाहायला मिळतील. मिस्टर संजय. षटक क्रमांक 2 संजय भोईर गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फॉलिंग सुरू करण्याचा प्रयत्न. चेंडू लागतो बिरकावून दिलाय. आमच्या व्यासपीठाला सलामी देताना हा पहिला चौकार. अनिकेतच्या बॅटमधनं 4 धावा. पुन्हा अगदी लोअर फुल टच घेऊन एक अगदी गुडगा आपला वाकवला. बॅलन्स केलं तर स्ट्रोक वरती आणि चेंडूला पाठवला. जसं आपण एक गोष्ट म्हटली होती मागे की ही स्पर्धा होईल नाही होणार. नितीन सर याची चर्चा होती. पण जय महाराष्ट्र चिखलपाड्याचा बाबा एक जो लहान मुलगापासून जे मंडळाचे कार्यकर्ते जय महाराष्ट्र चिखलपाड्याची टीम आहेत काही जण झोपले देखील नाहीत. 3-4 दिवस झोपले देखील नव्हते. आयोजन करायचं होतं बाबा होईल नाही होईल याची चर्चा होती. पण एकदा की ठरवलं त्यांनी तर मैदानावरती करून दाखवलाय. विकेट मैदानावरती आलाय. फलंदाज झाला बाद. अनिकेतने एक स्ट्रोक लगावला परंतु त्याच्यानंतर ते माघारी परतलेत. आउट. वातावरण वसईकर मसाळा म्हटलं तर अगदी ही संगीत खूप महत्वाची असतात. अगदी रिलॅक्स मोमेंट फील करणारी ही संपूर्ण संगीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 वरती एक धक्का लागलाय. 1.2 चेंडूचा खेळ संपलायत. संजयला पण गोलंदाजीवरती पाहतायत. नितीन सर काय वाटतायत या मॅच मध्ये ओम साई विराटांचा संघ या धाब्यापर्यंत पोहोचेल तो प्रयत्न कशा पद्धतीने करेल? इथून पार्टनरशिप बिल्ड करावं लागेल. अभिषेक नव्याने फलंदाज आलाय कारण पहिल्या बॉलवर चौकार तदनंतर विकेट्स प्राप्त केला. संजयच्या माध्यमातून सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. अभिषेक नव्याने फलंदाज. धाबा चेस करायचे असतील तर पार्टनरशिप भागीदारी रचणं खूप गरजेचं आहे. फलका धाबा एकंदरीत आपण पाहतायत 18 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अभिषेक नव्याने फलंदाज. अगदी मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळेल आणि सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 19 या अंकावर. 19 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहतायत. हळूहळू धावसंख्या आता पुढे जाऊ लागले. ओम साई विराटांची गाडी देखील आता मात्र पुढे चालल्यात परंतु त्याला देखील रफ्तार पकडावा लागेल कारण ह्या धावा खूप महत्वाच्या असतील. येणारे 21 बॉल 57 धाव्यांचं लक्ष हे आमचं समीकरण. शैलेश सध्या मैदानाच्या मध्ये तो चांगली बॅटिंग करतोय आणि बॅटिंग करत असताना तो मैदानाच्या मध्ये रन देखील बनवतोय. रन खूप महत्वाचे असतील. गोलंदाज तयार.
फटका चांगला खेळलाय, बॉल चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. जय महाराष्ट्र. षटकार. वरती 25 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. सध्या नवनाथजी मिथून आणि बरोबर आमच्या अश्विनजी पाटील त्या ठिकाणी चर्चा करतायत नाईट सेशन मध्ये असलेली स्पर्धा. आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्यांदा चिखलपाडाच्या गावामध्ये हा प्रयत्न झाला. ही देखील एक मोठी गोष्ट आहे, ही देखील एक महत्वाची बाब आहे. आणखीन एक, ओहो, हा बॉल अगदी पाठवलाय, शोधून आणावा लागेल. खेळाडू कक्षाच्या वरून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. शैलेच्या बॅट मधून बॅक टू बॅकचा दुसरा सिक्सर. पाहायला मिळाल्यात शैलेशच्या बाट मधून आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 31 या अंकावर. 31 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 मैदानच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. 5 बॉलची समाप्ती आलाय. अजून येणारा शेवटचा बॉल. षटक क्रमांक 2 31 धावा फलकावर. चांगला बॉल पाहायला मिळाला. अगदी बुंद्यामध्ये चेंडू फेकला होता. तदनंतर सिंगल मिळेल या बॉलवर. सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 2 ची झाली समाप्ती आणि धावफलक दाबात 32. एक गडी बाद. जी सरासरी पाहिजे होती ती सरासरी कुठेतरी गाठलंय. 15.20 ची सरासरी होती आणि सध्या 32 धावा एक गडी बाद. या एक छोटीशी दोन पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. स्पोर्ट्सचं ते देखील आपण पाहिलं तर 13,996 झाल्यात. अगदी 4 बाकी आहेत 14,000चा आकडा पार करण्यासाठी. आणि 14,000 जर झाले ना तर 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून तुम्हाला पारितोषिक मिळणार आहेत. लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपला. 32 ला 1 विकेट आहेत. ही संपूर्ण जय महाराष्ट्र चिखलपाड्यातील स्पर्धा हा तिसरा मॅच सुरू आहे आणि 11,000 पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहेत. तिसरा मॅच सुरू असताना 11,000 पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहेत. म्हणजे विचार करा ही मॅच किंवा ही स्पर्धा 5 दिवसामध्ये किती लोक पाहतील. हे संपूर्ण श्रेय आज अगदी पाहायला मिळतंय जय महाराष्ट्र चिखलपाड्याचं. खूप दर्जेदार आयोजन, नेत्र दीपक आयोजन आपण पाहतायत. अगदी रजनी स्पर्धा. 2 षटकाची समाप्ती. धावफलक दाबात 32. एक गडी बाद. गोलंदाज गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. परेश आले गोलंदाज मार्कवर. ज्याने पहिलं षटक हाताळलं 14 धावा खर्च केल्या होत्या तोच परेश गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. एका बाजूने ट्रम्पकार्ड फलंदाज शैलेश निवल अगदी चांगली बॅटिंग करतोय. अजूनही 9 मिनिटं बाकी आहेत तुम्हाला 2 षटकं समाप्त करण्यासाठी. आणि आता एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये बोलवलं जाईल. जर 9 मिनिटात ही 2 षटकं परिपूर्ण केली नाहीयेत तर गोलंदाज पुढील बॉल. या बेसेन फील्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू सरळ निघून जाईल अगदी एक्स्ट्रा कव्हर मध्ये. पंचांचं सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचले जातील. एक टप्प्याने हा चेंडू मात्र क्लिअर झालाय. चौकार. 4 धावा. आहे की आपण पाहू शकतात. चला 4 धावा आल्यात. 4 धाब्याने धावसंख्या आता मात्र पुढे गेल्या जाऊन पोहोचते ती 36. येणाऱ्या 17 बॉल मध्ये रन करायचे 40. शशिकांतजी गरज सरांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावरून आपण विराजमान व्हायचं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांचं शुभागमन आपण पाहिलं होतं. अगदी ओपनिंग सेरेमनी होती. इथून फोर्स केला अगदी समोरच्या दिशेने. शैलेशच्या बॅटमध्ये येतो एक फ्लॅट षटकार. 6 धावा.
समोर हाताळला, फोर्स केला बॉलला आणि बॉलला पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट अँड फ्लुरियस षटकार. धावफलकावरती धावा दिला 42 येणारे 16 बॉल 34 धावेची गरज. आता मैदानाच्या मध्ये ओम साई विराटने आपला गिअर चेंज केलाय. आधी पहिला गेअरवरून आता दुसरा गेअर, तिथून थोडा टॉप गेअरला जाण्याचा प्रयत्न करतो. चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून चालला पुन्हा एकदा कव्हर बाउंड्री लाईनच्या जवळ. क्षेत्ररक्षक मात्र अगदी दूरवरून पोहोचलाय. डबल कंप्लीट होताना पाहायला मिळेल. डबल येईल. डबलने धावसंख्या धावफलकावरती पुढे वाढलाय, जाऊन पोहोचते ती मात्र 44 धावा. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये असतील 15 मध्ये 32 करायचे आहेत. नितीन सर, पहिला 15 बॉल मध्ये ओम साई विराटनं 44 केल्यात. आता 15 मध्ये त्यांना करायचे आहेत 44 पेक्षा कमी 32. नक्कीच, परंतु शैलेशचं कौतुक करावं लागेल. आक्रमक आणि संयम दोन्ही दाखवतो. दोघांची सांगड आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल अगदी पंच दोन्ही आज समांतर करतायत. नितेशजी कदम सर आणि बॅटरने मात्र इथून रिव्ह्यू घेतला गेलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. फिल्डिंग करणाऱ्या टीमने अगदी तो रिव्ह्यू घेतलाय. वाईड आहे की नाही याच्यासाठी पंचानं चॅलेंज केलंय. तिसरे पंच अगदी नितेश कदम सर सध्या आपल्या टीव्ही कंट्रोल रूम मध्ये आहेत. काय घडलं पाहूया. ज्यावेळी तो बॉल डिलिव्हर झालाय तो लाईनच्या बाहेरून गेलाय की नाही हे पंच आता पाहण्याचा प्रयत्न करतील. आणि तिसऱ्या पंचाने पाहिलं दर्शवलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल असणार आहेत. फिल्डिंग करणाऱ्या टीमने जो रिव्ह्यू घेतला होता तो रिव्ह्यू त्यांचा मात्र कायम राहील. आणि तुम्हाला एक रिव्ह्यू देण्यात आलाय तो तुम्ही चॅलेंज करू शकताय. जर तुमचा तो सक्सेसफुल झाला तर तुम्हाला पुढे तो रिव्ह्यू वापरता येईल, आणि तो लॉस झाला तर तुम्ही रिव्ह्यूचा वापर करू शकणार नाहीत. ही देखील या स्पर्धेच्या माध्यमातून माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. धावा धावफलकावरती 44. 2.4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. 14 मध्ये 32. कोलबट्याचा बॉल टाकलाय समोरच्या दिशेने खेळला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक अगदी आहेत, परंतु त्यांना बीट करत बॉल निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टेट डाऊन दी ग्राउंड. चौकार. धावा दिला 48 आणि शैलेश सध्या 14 मध्ये 41 धाव्यांवरती बॅटिंग करतोय. 14च्या उलट 41 त्यानं रन बनवल्यात. आपल्या संघासाठी तो वैयक्तिक खूप चांगली बॅटिंग करतोय आणि ही मॅच विनिंग इनिंग जर असली ना मग मजा येईल. नितीन सर, नक्कीच जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. शैलेश निबलच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. पहिल्या इनिंग मध्ये दिवेशने चांगला नॉक पेश केला होता. परेशने चांगली फलंदाजी केली होती. चला मॅच बॉल येतोय. स्कोर कार्ड धाबा आहेत आपण पाहतायत अगदी 48 धावा धावफलकावर 76 धाबांचा पाठलाग केला जातोय आणि चांगली बॅटिंग पाहायला मिळाली ओम साई विराटन संघाकडनं शैलेश, आणि त्याला साथ देतोय नव्याने अभिषेक. धावफलका धाबात 48 धावा. अगदी नेत्र दीपक आयोजन आपण पाहतायत. धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. पहिल्या षटकाचा विचार केला तर 14 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 18 आल्यात आणि षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. 48 धावा फलकावर आहेत. एक विकेटचं पतन झालंय. शैलेश अगदी लढतोय सगळतोय मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करावं लागेल. कौतुक तर करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने तो मैदानाच्या मध्ये आतापर्यंत त्यांनी इनिंग पेश केल्यात ओम साई विराटनसाठी. सोडून दिलाय बॉल. आता पंच मात्र सांगतील हा बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळत आहेत. वाईडच्या स्वरूपाने धावा धावफलकावरती होतं ते 49. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये आहेत 13 मध्ये रन करायच्या 27. हे मॅचचं समीकरण ओम साई विराटन वर्सेस दुसऱ्या बाजूला आर्यन फायटर यांच्यामध्ये मॅच. ओ स्लोवर वन बॉल अगदी पाहायला मिळाला. त्या खेळाडूकडून खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक शेवटी परेशने केलं. पहा पुन्हा बॉल अगदी नक्कल बॉल हाताळण्याचा प्रयत्न थोडा बाहेर काढला या बॉलला. ही स्पेशलिटी परेशाची आपल्याला पाहायला मिळाली. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये पूर्ण झालाय. धावा धावफलकावरती 49. मैदानाच्या मध्ये समीकरण अगदी बनलंय. 12 बॉल 27 ची गरज आहे. या पण जावं डीजे कडे ऐकत कॅन्डीचं संगीत.
मॅनहॅटन चार्ट जरी तुम्ही स्क्रीनवरती पाहिलात किंवा ओम जरी तुम्ही पहिला आधी पाहिला तर ओमच्या माध्यमातून काही गोष्टी क्लिअर होत्या. मॅनहॅटन चार्ट जर पाहिलं ना, सुरुवातीला ज्या उंच इमारती होत होत्या त्या थोड्या खाली आल्या, पुन्हा त्या उंच इमारत होत्या तर त्या देखील खाली आल्या. तिसऱ्या षटकामध्ये त्या बरोबरीस आल्यात, थोड्या जवळपास आल्यात. आणि आता त्याच्यानंतर या चौथ्या षटकामध्ये काय होणार याची चर्चा होईल. गोलंदाजी मार्कवरती आर्यन आल्यात. आर्यन फायटरचा संघ मैदानावरती पाहतात. आर्यनला मैदानावरती घेऊन आल्यात. 12 बॉल 27 ची गरज आहे. नितीन सर, थोडक्यात काय वाटतं तुम्हाला या मॅच मध्ये काय होईल? 12 बॉल 27. इथून एखादा ब्रेक थ्रू द्यावा लागेल जलसा टीमला. सध्या चांगली पार्टनरशिप बिल्ड केलंय आणि पार्टनरशिप आणखीन बिल्ड करावी लागेल. शैलेशचा विकेट खूप महत्वाचा आहे. दुसऱ्या बाजूने अभिषेक आपण पाहत आहेत, त्याला चांगली साथ देतोय. सिंगलने त्याने स्ट्राईक रोटेट केले गेलंय. 12 बॉल 27 इक्वेशन आपण पाहत आहेत. आर्यन मार्कवर सज्ज होतोय. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडत आहेत त्यांचं सहर्ष स्वागत. जय महाराष्ट्र चिखलपाडा चषक 2026 शानदार आणि नेत्रदीपक आयोजन आपण पाहत आहेत. ते डे नाईट फॉर्मॅट मधली स्पर्धा आपण पाहत आहेत. पहिलं वर्ष परंतु सुंदर आणि नेत्रदीपक आयोजन अगदी पाहायला मिळालंय. 12 बॉल आहेत आणि 12 मध्ये बनवायच्या 27 धावा. आर्यन कुलदीप मार्कवर समोर अभिषेक. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. अगदी वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि तो सक्सेसफुल ठरलाय. डॉट बॉल येतोय. डेफिनेटली तुम्हाला ही मॅच वाचवायची असेल तर तुम्हाला स्वतःमध्ये असलेली ती प्रसिद्धता, स्वतःमध्ये असलेली ती लाईन सर्व काही गोष्टी मैदानावरती टाकाव्या लागणार आहेत. एकदा की वेळ निघून गेली की सर्व काही बदलणार. कारण येणारे बॉल आता मैदानाच्या मध्ये शेष आहेत 11 बॉल मध्ये रन करायच्या 27. गोलंदाज तयार. आर्यनचा लोअर फुल टच बॉल आणि लोअर फुल टच बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं असं थोडासा लोअर फुल टच बॉल आपला जिथे एंट्री गेटच्या दिशेनेच बॉलला पाठवलाय. आता 10 बॉल मध्ये रन करायच्या 23. पुढचा बॉल होद विकेट. अगदी वेगाने टाकल्यात. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉल तुम्ही जितक्या वेगाने टाकाल ना तितका तो परफेक्टली असतो आणि तुमच्या खांद्यामध्ये जर जोर असेल तर तुम्ही समोरच्या बॅटरला थांबवू शकता. नितीन सर, ते सध्या मैदानावरती दिसलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवर डॉट, दुसऱ्या बॉलवर चौकार, नंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. आता 9 चेंडू आहेत आणि 23 ची गरज. 9 बॉल 23. सिंगलने स्ट्राईक रोटेट करावे लागेल कारण रिक्वायर्ड रन रेट वाढताना पाहायला मिळालाय. फुलटॉस बॉलवर केलाय प्रहार. तिथे क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकाने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. राजेशने सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. अभिषेकला परतावं लागेल. विकेट क्रमांक 2 गारद होतोय. धावसंख्या 53 धावा, 2 गडी गारद. फिरून आला परंतु आता सध्या सपाल्याच्या चिखलपाड्याच्या मैदानावरती सर्वजण येत आहेत. कारण त्यांना माहित आहे बाबा जय महाराष्ट्र चिखलपाड्याची स्पर्धा आहे, इथे यावं लागेल आणि नाईट सेशन अनुभवण्याची संधी मिळेल. जसं म्हटलं की बाबा प्रथमता प्रयत्न आहेत. भरपूर वेळा या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन दरवर्षी होतं. जय महाराष्ट्राची स्पर्धा दरवर्षी या मैदानावरती कंप्लीट होत आहेत, परंतु ती दिवसा व्हायची. यावर्षी आयोजकांनी प्रयत्न केला की नाही, जर एक पाऊल पुढे टाकलं, प्रयत्न आपण केले, भले जी गोष्ट होत नाही ना ती करून दाखवायचा प्रयत्न केला ना तर सर्व काही होतंय. हे मैदानावरती जय महाराष्ट्र चिखलपाड्याच्या अगदी संपूर्ण आपल्या टीमनं करून दाखवल्या आहेत. बऱ्याच जणांची मेहनत आहेत. म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये लहान लहान मुलं आहेत किंवा आपले ज्येष्ठ काही आहेत, खेळाडू आहेत, त्या प्रत्येकाची मेहनत आहेत. निशांत नव्याने फलंदाज. पुढचा बॉल. ओहो, सुंदर सुंदर चेंडू पाहायला मला. अगदी डॉट बॉल. कौतुक करावं लागेल. इथून रिव्ह्यू घेतला गेलाय. तिसरा पंच अगदी परीक्षण निरीक्षण करतील, त्यानंतर डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आपण या स्पर्धेची चर्चा करत होतो. एक पाऊल जरी टाकलं त्यानंतर ग्रामस्थांचा चांगला सपोर्ट पाहायला मिळालाय आणि स्पर्धा आपण अगदी आज पहिला दिवस पाहत आहेत. फेअर बॉल आहे की ते आपण पाहतायत. अगदी डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळालाय आणि आपण पाहतायत एकंदर शैलेशला आपण
नॉन स्ट्राईक इनला पाहायला मिळाला. जर शैलेश या बाजूला असतं तर आणखीन काहीतरी वेगळं चित्र असतं, परंतु 5 बॉल आपण पहिले शैलेश नॉन स्ट्राईकला पाहायला मिळालाय. नाही ती चर्चा होती ना बाबा, तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे. तुम्ही मैदानावरती ज्यावेळी खेळता त्यावेळेला तुम्हाला या गोष्टी जाणणं गरजेचं आहे. पण त्या खेळल्या वेगानं बॅटर फिरले आहेत, जिथे जायला हवा तिथे तर नाही गेला, पण जिथे संघाला जायला हवा, जिथे धावा यायला हव्या त्या दिशेने बॉल गेलाय. चेंडू सीमारेषेच्या पार आलाय, चौकार. की बाबा जिथे जायला हवा तिथे बॉल गेला नाही, पण जिथे गेला तिथे संघाला धावा हव्या होत्या तिथे गेला. तसं एका गोष्टीच्या मागे आपण चर्चा केली की बाबा शैलेशला स्ट्राईक नाही आली. या गोष्टी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बॅट्समॅनला माहीत असणं गरजेचं आहे. तुमचा कुठला बॅट्समॅन धावा बनवतो त्याला स्ट्राईक वरती आणायचं की त्याला नॉन स्ट्राईक वरती ठेवायचं. मग त्या 6 बॉलमध्ये काय झालं माहिती का, 6 बॉलमध्ये शैलेश एकही बॉल स्ट्राईकला नाही आला. शैलेशने 6 बॉल नॉन स्ट्राईकला थांबलाय. ज्या बॅटरनं तुमच्या 41 रन बनवल्यात त्याला जर तुम्ही स्ट्राईक किमान त्या 6 बॉलमध्ये नाही दिली, एकतर त्याची ती बॅटिंग. एका गोष्टीवरती मी चर्चा नक्की करेन. अगदी काही बॉल नंतर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतील. मिस्टर नितेश, शेवटचे 6 बॉल 19 धावेचं लक्ष असणार आहेत. 57 झाले आहेत. आता 57 ला उलट केलं तर किती, 75. 75 ला उलट केलं तर 57, पण तुम्हाला 76 करायचे आहेत. 76 चा पाठलाग करायचा आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहेत. 19 ची गरज आहे. 6 मध्ये 19 होणार नाही होणार, आणि मैदानाच्या मध्ये सध्या ती चर्चा रंगू लागल्या आहेत. नितेश गोलंदाज मार्कवर 6 बॉल 19 ची आवश्यकता. समोर शैलेश जो सेट बॅट्समन आपण पाहत आहेत. 15 बॉलमध्ये त्याने 41 बनवल्यात. आता 6 मध्ये त्याला 19 बनवायचे आहेत. हा बॉल सोडून दिलाय आणि पंच मात्र पाहत राहिले आहेत की हा फेअर डिलिव्हरी अगदी पाहायला मिळालाय. एकदा की तुमच्या पायांची जर थोडीशी जरी हालचाल झाली ना, तुमचा अगदी पाय जरी बाहेर आला ना, तरी पंच मात्र अगदी ती बाहेरील लाईन जिथे वाईड लाईन आहे ती मात्र पाहत असतात. आणि ते चित्र दिसलं. पहिला डॉट बॉल आलाय 5 मध्ये 19. आता बाहेर आहेत, आता खूपच बाहेर आहेत. पंचाने अगदी ते 2 हात हवेमध्ये फैलावताना सांगितलंय, इतका बाहेर आहेत. 2 वाईट अगदी पंचाने सांगितलं वाईट दिलायत. एक एक्स्ट्रा आलाय. धपलकावरी धावा दिला तर 58. 5-18. 5-18चं इक्वेशन 3 हिट करायचे आहेत. शैलेशला इथून मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे आहेत परंतु बघण्याखेरीज काही नाहीये. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावा, षटकार. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला. आता 4 बॉल आहेत आणि 4 मध्ये बनवायचे 12 धावा. 4-12, 1-2 असे मारा. ओ विराटवाले संदर्भ बाबा मॅच जिंकवणारे मारा. आर्यन फायटर संदर्भ बाबा 1-2 असे बॉल टाका ना की या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करणारे टाका. 4 मध्ये 12ची गरज. बॉल हवाय मैदानाच्या मध्ये, बॉल द्या. 4 मध्ये 12ची गरज. परंतु मी म्हटलं ना, शैलेश या संघाचा हुकुमी एक्का आहे. या संघातील एक महत्वाचा खेळाडू विराटांचा सध्या तो मैदानावरती बॅटिंग करतोय. आणि तो बॅटिंग किती वरती करतोय, 17 बॉल मध्ये 47. त्याच्यासाठी त्या महत्वाच्या नाहीयेत. त्याच्यासाठी सध्या हा मॅच जिंकवणं ते मात्र सर्वाधिक महत्वाचं आहे. येणारे 4 बॉल मध्ये 12 धावेचं लक्ष. अगदी जय महाराष्ट्र चिखलपाडा आयोजित चिखलपाडा चषक 2026 आपण पाहतायत. रंगलेली स्पर्धा या सपाल्याच्या परिसरातील एक नामांकित, या सपालीच्या परिसरातील एक बहुचर्चित स्पर्धा सध्या मैदानावरती रंगल्या आहेत. 4 मध्ये 12 धावेचं लक्ष. प्रत्येकाच्या नजरा या मॅच वरती आहेत. अगदी व्ह्यूअरशिप देखील वाढले आहेत. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून हा बॉल निर्णायक. लोअर फुलटच बॉल समोर खेचलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार पार पार. आलाय शैलेशच्या बॅटमधून षटकार आणि अर्धशतक शैलेश यांच्या नावी. शैलेश आपली बॅट वरती दाखवा. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक जर कोणी ठोकलं असेल तर तो खेळाडू आहे ओम साई विराटन संघाचा शैलेश. अगदी जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. आजच्या दिवशीच आपण पाहिलं होतं सनत जयसूर्य यांनी 17 बॉल मध्ये हाफ सेंचुरी ठोठावली होती. 1996 मध्ये तो कारनामा केलाय आणि इथे कारनामा केलाय 18 बॉल मध्ये अगदी 53 धावा. 53 धावा. वैयक्तिक आपण पाहतो स्कोर कार्ड धावा 70. 3 बॉल आणि 6 ची गरज.
वेगवान वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि ते बिमर चेंडू आहे की नाही एकंदरीत पाहणी केली जाईल. कदम सर. चला तिसऱ्या पंचाने पाहिलं तर तिसऱ्या पंचाने दर्शवलंय इट्स नो बॉल. इट्स नो बॉल. नो बॉल मैदानावरती आलायत. भरपूर वरती चेंडू होता अगदी कमरेच्या इथे वरती चेंडू पाहायला मिळाला त्यामुळे पंचाने सांगितलं नितेश कदम सरांनी पाहिलं न्याहाळलं आणि दर्शवलं इट्स नो बॉल. रेन 71 ला 2, 3 मध्ये करायचे 5. पंच अगदी दर्शवत असताना गजानन सर फ्री हिट मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ही मॅच अचानकपणे बदलली आहे. या मॅच मध्ये ती हवा होती ना ती हवाच निघून गेलाय. त्याचं कारण शैलेश नावाचं वादळ हे मैदानाच्या मध्ये आज पाहायला मिळालं. ओहो समोर खेचलाय मॅच विनिंग स्ट्रोक. हो मैदानाच्या आतमध्ये मी एकटा जरी उभा राहिलो ना तरी मॅच जिंकून देऊ शकतो हे मैदानावरती दाखवून दिलंय. आणि आज ओम साई विराथनच्या या पट्ट्यानं शैलेशनं एकट्यानं 59 डावा बनवत 76 करायच्या होत्या तिथे मात्र मॅच जिंकवलंय. वा शैलेश यांच्या नावाची चर्चा आजच्या दिवसभराच्या किंवा रात्रीमध्ये रंगतानाच पाहायला मिळणार आहेत. आणि शैलेशनं केलेली बॅटिंग विराथन एकदा टाळ्यांचा गजर त्याच्यासाठी जोरदार करा कारण 59 डावेची इनिंग आणि ती देखील मॅच विनिंग इनिंग नितीन सर आपल्याला पाहायला मिळालेली आहे. अभिनंदन. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम अगदी रेडी असतील. डिंगडॉंग टेंबी खोडाबे आणि त्याच्या विपक्ष सूर्यकृष्ण चाफर्डे टीम. या मॅच मध्ये अगदी दमखम दाखवला शैलेश निबल. अगदी जबरदस्त इनिंग पेश केली गेली. 59 धाबांचं झंझावत 20 बॉल मध्ये अप्रतिम कडक बॅटिंगचा नजारा मॅच